दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच लाईट आणि पाणी दोन्हीही जातं आणि यावर्षी तेच झालं होतं. त्यामुळे माझे बरेचसे कामं बाकी होते. मग दुपारी बऱ्याच वेळाने लाईट आली. मग पिल्लूला झोपवलं आणि माठात पाणी भरून घेतलं. त्यानंतर सायंकाळी मी आणि पिल्लू छान तयार झालो, कारण आम्हाला जायचं होतं आमच्या काकूंच्या घरी, कारण आज त्यांच्याकडे आहे चैत्रगौरीचं हळदी कुंकू. मग आम्ही त्यांच्या घरी आलो होतो. इथे सुंदर अशी चैत्रगौरीची मांडणी केली होती. मग इथे आल्यालाच पिल्लूने इरा दिदी सोबत दंगा करायला सुरुवात केली आणि मावशी आजीकडून चॉकलेट घेतलं. मग त्यानंतर आम्ही ते छान अशा गप्पा मारत बसलो होतो. मग माझ्या जाऊ बहिणी आणि काकूंनी माझं औक्षण करायचं ठरवलं. मग सगळ्या काकूंनी माझं एक एक करून औक्षण करून घेतलं. मग इथे हिराबाई आमची लाडूबाई मला सोडतच नव्हती. मग मावशीनेही औक्षण केलं, माझ्या जाऊ बहिणीही औक्षण केलं आणि त्यानंतर मग छान असं सेलिब्रेशन झालं. मग इथून मग मावशीकडे गेलो, कारण तिलाही माझं औक्षण करायचं होतं. तिच्याही घरी तिला माझ्या बर्थडेचं सेलिब्रेशन करायचं होतं. मग इथे प्राची दिदीनी माझं छान असं औक्षण केलं, माझ्यासोबत त्या तिघांचंही केलं. मग मावशीने औक्षण केलं. मग भैयाने माझ्यासाठी छान असा केक आणला आणि मग असं झालं सेलिब्रेशन. चलो बाय.